तिचा जेवढा विश्वास वाढेल प्रशिक्षणामधून तेवढं तिच्यावर अविश्वास ठराव जास्त येतात. दुसरी गोष्ट होते ती म्हणजे ती चारित्र्यावर. पहिल्यांदा बाई म्हटलं की तिचं चारित्र्य हनन करणं हा एक मुद्दा सातत्याने येतो. तिसरा मुद्दा जो सातत्याने आपण पाहतो तो म्हणजे तिने दारूचा प्रश्न घेतला, भ्रष्टाचाराचा प्रश्न घेतला की त्या बाईवर अविश्वास ठराव आणि तिला कारभारातून बाहेर काढणं असं खूप होतं. आणि मला वाटतं तुम्ही जे म्हणालात आता की एक हेल्पलाईन असावी, त्याचप्रमाणे एक जिल्ह्याला सल्ला केंद्र असावं आणि तिला मदत करणारी एक सामाजिक संघटना असावी की जी सामाजिक संघटना सातत्याने तिच्याबरोबर आपण जे हँड होल्डिंग म्हणताय ते सोबत राहावं. ही सल्ला केंद्राची काय कल्पना आहे? मी पुढच्या काळामध्ये ट्रेनिंग झाल्यानंतर हे सल्ला केंद्र कसं असेल याच्याबद्दल काही नियोजन झालंय का? मला वाटतं नियोजन म्हणजे आपण कसं करतोय की खरं म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला, जिल्हा लेवलला खरं म्हणजे सल्ला केंद्र आहेत ऑलरेडी वेगवेगळ्या स्कीम्स मार्फत. आणि मला असं वाटतं की सीईओनी हा संबंध प्रकल्पाचं पंचसरपंचांकरता नाही. आणि म्हणून समुपदेशन केंद्र जे आहेत ती जिल्हा पातळीवर आहे. आणि मला वाटतं ही सल्ला केंद्र जे आहेत त्यांचं एक मला वाटतं त्याचं सल्ला केंद्र एनजीओशी निगडीत असावं. आणि तिथले जसं आता सर म्हणत होते की आपल्याकडे जर आयसीडीएस वर्कर असेल किंवा हेल्थ वर्कर असेल तर त्या सल्ला केंद्रामध्ये त्यांनी तिथे त्यांची उपलब्धता व्हावी. ह्या स्त्रियांनी किंवा सरपंच ग्रामसभाच्या वेळेला जे काही प्रश्न येतील त्या सल्ला केंद्रामध्ये जर आले तर हेल्पलाईन हा एक भाग झाला. पण ती हेल्पलाईन मॅनेज करायला कोणतरी एक व्यक्ती पाहिजे. आणि मला वाटतं त्या व्यक्तीचं आपल्याकडून म्हणजे आरसीडी आणि कॉलेज ऑफ सोशल वर्क कडून फार चांगलं ट्रेनिंग व्हायला पाहिजे, तरच त्याचं मला वाटतं यशस्वी होईल. त्या सगळ्या महिलांना ट्रेनिंग देण्याकरता गाव पातळीवरती आणि तुमच्या पातळी जिल्हा परिषदेच्या पातळीवरती एवढी साधन सामुग्री, अर्थ, पैसा उपलब्ध होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? याच्यामध्ये पैसा किती उपलब्ध होतो याच्यापेक्षा वेगवेगळ्या स्कीमचा जो कन्व्हर्जन्स आहे तो याच्यामध्ये महत्वाचा आहे. याच्यामध्ये अंतिम ध्येय आपलं काय आहे तर या महिलांना फक्त कारभाराचं प्रशिक्षण देणं म्हणजे एक्झॅक्ट कशाचं प्रशिक्षण देणं, ग्रामपंचायतीचा ऍक्ट आहे. पण त्या ऍक्ट मध्ये त्या गावामधलं जे काही साधन संपत्ती आहे म्हणजे गावातल्या मुलांपासून मी जे 5 सांगितले त्याच्याकरता ज्या कोट्यवधी रुपयाच्या योजना आहेत. आता स्वादक पिण्याचं पाणी जरी आपण घेतलं तर त्याच्याकरता गावाच्या मागणी आधारित गाव 1 कोटीची स्कीम बनवू शकतं. किंवा आपण नरेगा योजना घेतली, महात्मा गांधी नरेगा, तर एक गाव 1-2 कोटीचे कामं करू शकतं. आता याच्यामध्ये महिलांचा जर सहभाग आपण वाढवू शकलो आणि त्यांना त्या कारभाराचं प्रशिक्षण देऊ शकलो तर या एनआरएचएम आहे, सर्व शिक्षा अभियान आहे, डीआरडीएचा ट्रेनिंगचा फंड आहे, डीपीडीसी आहे. डीपीडीसी मध्ये आता 4% नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून आपण नवीन योजना घेऊ शकतो. म्हणजे पैसे हा प्रश्न नाहीये तिथं. तर महिलांचा सहभाग 50% महिलांचा सहभाग जर वाढला तर या सर्व खात्यांच्या योजना सक्षमपणे आपण टार्गेट पूर्ण करू शकतो. हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आम्ही त्याच्यामध्ये बघतोय. आणि त्याच्यामध्ये महिलांना जर एकदा त्या योजनेमध्ये समजलं, कारण 70 ते 80% जो कोर सेक्टर असतो डीपीडीसी प्लॅनिंग मधला तो महिलांना केंद्रित धरून केलेला असतो. आणि गावचा विकास म्हणजे मानवी संसाधन साधनांचा विकास किंवा मानवी विकास निर्देशांक जर वाढायचा असला तर मगाशी मॅडम म्हटल्याप्रमाणे आपलं साक्षरतेचं प्रमाण आहे, आपलं बालमृत्यूचं प्रमाण आहे, महिलांचं जे काही सेक्स रेशो आहे, या सगळ्यांचा विकासाच्या करता आपल्याला त्या महिलांना आपल्याला मदतीला घ्यायचंय. मला असं वाटतं फार महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की पैशाची कमतरता नाहीये, तो नीट जुळवायचा कसा आणि त्याचा उपयोग कसा करायचा हा महत्वाचा मुद्दा आहे, तो आपण करू शकतो. तर असं आपण एकूण महाराष्ट्रातल्या या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना काय आवाहन करू इच्छिता की क्रांतीज्योती हा प्रकल्प तो आपला मानतील? मला वाटतं की एक मोठं आव्हान असं आहे, म्हणजे मी सगळ्यांना करू इच्छिते की आपण ह्याच्यात या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि मला वाटतं आपण जर संघर्ष करण्याचं फक्त निगेटिव्ह न म्हणता की आपण या महिलांना जर सक्षम केलं आणि आमचे जे विद्यार्थी आहेत ते सगळे तरुण विद्यार्थी आहेत आणि पुढच्या पिढीने हे पाहायचं आहे, स्वतः बदल आणायचा आहे, त्यांनी बदल आणण्यासाठी स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे. आणि मला वाटतं महिलांना जर साथ दिली तर आणि सक्षम व्हायला जर साथ दिली तर मला वाटतं आमचे सगळे कॉलेज ऑफ सोशल वर्कचे जे विद्यार्थी आहेत, आजी माजी पुढचे, त्याने मला वाटतं महाराष्ट्राला एक प्रगत राज्य म्हणून मिरवायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. हल्लीचा जो प्रशासनाचा आपण ट्रेंड जर बघितला म्हणजे अगदी भारतीय प्रशासन सेवेचं सध्या टीव्हीला लालबहादूर शास्त्री अकॅडमीचं एक टेलिफिल्म लागलेली असते. याच्यामध्ये स्वतंत्र भारतामध्ये
काही इंग्रज अधिकाऱ्यांसारखं प्रशासन करणं अपेक्षित नाहीये की रेव्हेन्यू कलेक्शनसाठी प्रशासन करणं. डेव्हलपमेंटल ऍडमिनिस्ट्रेशन, आता सध्याचे माननीय मुख्य सचिव जे आहेत किंवा आमचे ग्रामविकास सचिव आहेत ते कायम सांगतात की डेव्हलपमेंटल ऍडमिनिस्ट्रेशन आहे. तुम्ही लोकांच्यात कार्यकर्ता म्हणून किंवा एक त्या समाजातला घटक आहे जे आपल्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत त्यातला एक स्तंभ आहे. आणि या महिला पदाधिकारी ज्या आहेत त्यांनी जर स्वतः ठराव केला नाही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदचा, तर अधिकारी एकही पैसा खर्च करू शकत नाही. म्हणजे लोकशाहीमध्ये प्रबळ कोण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्याकरता त्यांचा जो हक्क आहे त्या हक्काकरता त्यांनी केलेला जो ठराव आहे त्याची अंमलबजावणी करण्याकरता प्रशासन आहे की प्रशासनाला मनाला येते तो आपण तर पैसा खर्च करू शकत नाही. कारण याच्याकरता मी एवढंच आवाहन करू इच्छितो की जसं आपण म्हणतो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती घराला उद्धारी, तसं ज्यावेळी महिला सरपंचाला झेंडावंदनाचा अधिकार मिळतो त्यावेळी जिच्या हाती झेंड्याची दोरी ती गावाला उद्धारी, आणि ते जर तुम्ही झेंडावंदन करू नाही दिलं तर तो फौजदारी गुन्हा होतो एखाद्या पुरुषाने जर केला तर गावाला उद्धार करण्याकरता तिला सक्षम बनवूया एवढंच मी आवाहन करतो. धन्यवाद. खूपच छान. मला वाटतं ग्रामीण भारतमध्ये क्रांतीज्योती प्रकल्पाची ओळख करताना मला निश्चितपणे सांगावंसं वाटतं की गाव पातळीवरती जसा मुख्यमंत्री आणि मंत्री असतात तसं गावातल्या मंत्री या त्या ठिकाणी आलेले सदस्य आहेत आणि गावातले मुख्यमंत्री हे त्या ठिकाणी सरपंच पुरुष असो बाई असो या आहेत. आणि आपण यांना जर नीट कारभाराच्या सोबत घेऊन गेलो आणि त्यांना जर ताकद दिली तर त्या काय करू शकतात हे आपल्याला पुढच्या 5 वर्षात नक्की कळेल. फक्त मला एकच सांगायचं की ग्रामीण भारत या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामध्ये जे ग्रामीण भागात काम करणारे कार्यकर्ते आहेत, संस्था आहेत आणि शासकीय अधिकारी आहेत यांनी एकच लक्षात ठेवावं हे आवाहन मी या ठिकाणी करू इच्छितो की आभाळ एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, अंगणात ज्यांच्या झुकले ढग त्यांनी उंजळ पाणी द्यावं, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे जन्म मातीत मळले त्यांच्याकडून आपण हिंमत घ्यावी. मला असं वाटतं खूप महत्वाचं आहे की ही सगळी मंडळी इतकं काम करत असतात. महिलांच्या पातळीवरून आपण खूप शिकण्यासारखं आहे. त्यामुळे सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण क्रांतीज्योतीमध्ये या आणि क्रांतीज्योती व्हा. आपण या ठिकाणी आज आलात लांबे मॅडम आणि शिंदे सर, आपलं खूप धन्यवाद. आणि क्रांतीज्योती प्रकल्प हा महाराष्ट्राचा एक अत्यंत यशस्वी तेजस्वी प्रकल्प होईल यात शंका नाही आणि आपण सगळ्यांनी त्यामध्ये उडी घेतली पाहिजे तर महाराष्ट्राचं नवदर्शन आपल्याला होईल. आणि मला असं वाटतं की हे नवदर्शन आपण सगळे लवकरच पाहू. धन्यवाद.